खाली मॅडम तुम्हाला स्थगित करायचं की नाही? ठीक आहे, आतापर्यंत जे झालं मी पण तुम्हाला सांगू इच्छितो, विषय पत्रिकामध्ये काही काही ठिकाणी टिप्पणी द्यायची होती ते दिलेली नाहीये, ते तुम्ही स्पष्ट करून लिहून घ्या. कर्मचारी काम करत नाही अशा प्रकारचा सभासदांचं म्हणणं होतं. मुळामध्ये स्वच्छता कर्मचारीची संख्या खूप कमी आहे, आपल्या माहितीसाठी मी सांगतो. आणि खाजगी कंत्राटदार पद्धतीवर जे स्वच्छता कर्मचारी लावलेले त्यांची सुद्धा संख्या कमी आहे आणि खूप कमी हजेरी त्या ठिकाणी होती. माननीय महापौर आणि मी स्वतः सकाळच्या फेरीमध्ये त्यांची चौकशी केली. आम्ही घंटागाड्यांची या ठिकाणी चौकशी केली तर आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी आढळून या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आम्ही त्यांना या सूचना सुद्धा दिलेल्या आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सुसज्ज आणि सुव्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी केल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या जालना शहरवासियांना या सर्व सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. सभेमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे माईक बंद पडत होते, त्याच्यावर पण थोडा हे नाही, ऍक्च्युली काय झालं की ही जी माईक सिस्टीम होती ती मला वाटतं की बरोबर नव्हती आणि सर्व सन्माननीय ज्येष्ठ सदस्य त्याच्यामध्ये भास्कर दानवे आबा असतील किंवा विरोधी पक्षाचे जे नेते असतील, अक्षय गोरंट्याल असतील, दुर्गेश कटोडीवाले असेल, दर्शनाजी खोतकर असेल, तर यांनी सगळ्यांनी त्या माईक बद्दल प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आणि पुढच्या वेळेस आम्ही या ठिकाणी प्रशासनाला माननीय महापौर यांच्या वतीनं सांगू इच्छितो की जी सुसज्जता या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये आली पाहिजे, तर ही माईक सिस्टीम मध्ये बी आली पाहिजे. या ठिकाणी पत्रकारांची गॅलरी सुद्धा एक वेगळी असली पाहिजे, प्रेक्षक गॅलरी सुद्धा वेगळी असली पाहिजे, या सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या पहिल्या सभेमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती स्वच्छतेवर, पण महापालिकेच्या आवारातली स्वच्छतेचा प्रश्न तसाच आहे. घंटागाड्यांमध्ये कचरा असताना घंटागाड्या बंद अवस्थेत कचऱ्यासह पडू नयेत. शिवाय आजूबाजूला जो मध्यंतरीची सुप्रत नगरसेवक निवड झाली त्यानंतरचा गुलाल सुद्धा आजही महापालिकेच्या दारात पडून आहे. तर महापौर म्हणून तुम्ही अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीने आता वचक ठेवणार आहात ते नाही, आता तुम्हाला सांगतो मी की 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक नव्हते आणि प्रशासक असल्या कारणाने त्यानंतर मध्यंतरी एक 4-6 महिन्याच्या अगोदर प्रशासन म्हणजे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे ते पदभार आला आणि खरं जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासन फुल टाइम असला पाहिजे की त्यांना काम समजा तेवढे आहे. आता या ठिकाणी प्रत्येक विभागाने चोख काम केलं पाहिजे म्हणून आम्ही आजची जी सभा आहे, जो विषय तुम्हाला सांगितलं की प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे, तर हाच विषय आहे ना. म्हणतो हाच विषय आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आता हे कार्यालय असेल, सभागृह असेल, महानगरपालिकेचा परिसर असेल, या सगळ्याच गोष्टीची सुसूत्रता या ठिकाणी आली पाहिजे म्हणून ही बैठक या ठिकाणी बोलवली होती. त्यांना त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला वाटतं प्रशासन यावर गंभीर होऊन काम करेल. बैठक कुणी कॉल केली याचं उत्तर आणखी नाही. ही बैठक जी कॉल केली जे नगर सचिव आहे त्यांनी या ठिकाणी ही बैठक कॉल केली. माननीय महापौर यांना मी विचारलं तर त्यांच्या असं सांगण्यात आलं की हे प्रशासनाकडून ही बैठक कॉल करण्यात तुम्हाला दोघांना विचारणार नाही किंवा तुम्हाला दोघांनी माहिती नाही असं नाही. मला असं वाटतं आता कसे महापौरांचा अधिकार असतो हे, म्हणून मला असं वाटलं की माननीय मॅडम यांनी बोलवले असेल म्हणून. तुम्हाला दोघांना विश्वास न घेता विषय पत्रिका वगैरे विषय पत्रिकावर जे 2 विषय या ठिकाणी जे आलेले होते त्याच्यावर जे चर्चा झाली 3 आणि 4 जो विषय होता या ठिकाणी, तर याच्यामध्ये 3 नंबरचा विषय होता की वार्षिक करारावर चर्चा करणे आणि 4 नंबरचा विषय होता की विविध विभागातील विकास कामं जे त्याच्यावर चर्चा करणे. हे दोन्ही जे विषय होते हे ऍक्च्युली बजेटशी संबंधित विषय होते आणि बजेट हे मंजूर झाल्यानंतर ह्या विषयावर खरं जर पाहिलं तर चर्चा व्हायला पाहिजे, परंतु हे विषय त्यांनी कसे ठेवले मला लक्षात आलं नाही. बजेट झाल्यानंतर परत हे विषय या ठिकाणी चर्चेला येणार आहे. असं म्हणायचं की मग जे प्रशासक होते ते अजून प्रशासकाच्या भूमिकेतून बाहेर आले नाही. हो ना, मग तेच मी आता कसं आहे की तुम्ही कुठून जरी गेले तर ते विषय तिथंच यायला लागला. तर तेच आमचं म्हणणं आहे की हे आता थोडंसं कसं आहे की
आता मी ऑफ कॅमेरा तुम्हाला नंतर सांगेल काही गोष्टी. उपमहापौर साहेब सभागृहाचं काम तर राजदंडाशिवाय चालूच हा. होतं, पण राजदंड दिसला नाही एक किंवा तास उशिरा उशिरा. आला. प्रशासनाचा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की फुल टाइम प्रशासक या ठिकाणी नाहीये आणि जे त्यांना या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं की अनुभव नसल्या कारणाने त्यांच्याकडून ही एक चूक झालेली आहे आणि यानंतर त्यांच्याकडून चूक होणार नाही. आपण याची दक्षता आम्ही घेऊ, तेही या ठिकाणी घेते. सभागृहाचा एक परंपरेचा भाग म्हणून राजदंड जर नसेल तर तो सभागृहाचा अपमान मानला जातो. कारण ती एक शोभेची वस्तू आणि ती शिस्तीचं शिस्तीचंच याचं आहे. प्रतीक. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो की ही प्रशासनाची खूप मोठी एक चूक आहे याच्यामध्ये, कारण ती सुरुवातच त्या राजदंडापासून या ठिकाणी होत असते. मागच्या वेळेस सुरुवात बरोबर झाली, परंतु ह्या वेळेस आमच्या सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलं आणि ते मग त्यावेळेस मग माननीय महापौर यांना ते राजदंड या ठिकाणी दिला. आज सभा पार पडली. खरं तर या सभेमध्ये खडाजंगी झाली शहरातली स्वच्छता या विषयावरती आणि सगळ्याच नगरसेवकांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर किंवा एकंदरीत प्रशासनावर जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे. काय सांगाल, काय काय मुद्दे या सभेमध्ये होते आणि काय चर्चा झाली? आजची विशेष सभा जी आहे ती माननीय महापौर वंदनाताई मगरे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी झालेली आहे. 9 विषय या ठिकाणी घेण्यात आले होते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा या ठिकाणी पार पडलेली आहे. तसं जर पाहायला गेलं तर मागे 4 वर्षापासून कुठलीही कौन्सिल नव्हती आणि या ठिकाणी प्रशासन असल्या कारणाने आज ही नव्याने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. प्रश्न जनतेचे भरपूर आहे. मग पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा असेल, दिवाबत्तीचा असेल, असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नामधून माननीय महापौर असतील, मी उपमहापौर म्हणून असेल किंवा आमचे काही नगरसेवक असेल, तर यांना सगळ्यांना कसं आहे की त्यांच्या प्रभागात जवळजवळ 15 ते 20 हजार लोकांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं सतत त्यांचे जे कार्य असते, काम असेल, तर हे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सांगड असणं खूप आवश्यक असते आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जो एक विषय होता प्रशासनाचा, तर तो प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्याबाबतचा, तर या विषयावर खूप चर्चा झाली आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे कसं आहे की एका सायकलीचे 2 चाकं असतात आणि हे जर कधी व्यवस्थित चालले तर आपला विकासही या ठिकाणी व्यवस्थित चालू शकतो. असं आम्ही दोन्हीचा एक मधला मार्ग काढला आणि या ठिकाणी यापुढे सुशासन आणि व्यवस्थित प्रशासन होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. स्वच्छता आज जालना महानगरपालिकेतील विशेष सभा होती. या सभेमध्ये 9 विषय घेण्यात आलेले आहेत आणि या 9 विषयावर 2 विषयावर पुढील सभेत चर्चा होईल. बाकी सर्व विषयावर चर्चा झालेली आहे. सन्माननीय उपमहापौर साहेब, मी स्वतः व कलेक्टर आयुक्त मॅडम व सर्व सन्माननीय अधिकारी व सर्व नगरसेवक व मित्र पक्षातील नगरसेवक यांच्या सोबत आज आमची ही पहिली सभा पार पडली. परत सभेदरम्यान ही सभा नगर सचिव जे आहेत त्यांनी अचानक कॉल केली की आयुक्तांनी कॉल केली होती? कारण आपण महापौर असताना आपल्याला माहित नाही, उपमहापौरांना माहित नाही, ही सभा ऐन वेळेला कशी कॉल झाली? कारण 17 तारखेला सभापतींची निवड आहे, त्याची सभा होणार आहे उद्या. बरोबर. ही सभा नेमकी कुणी कॉल केली? मॅडम, दुसरा विषय असा आहे की तुमच्याकडे